आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला काहीतरी थंड खायला किंवा काहीतरी थंड प्यायला हवं असतं. तर आज आपण असंच मस्त असं थंडगार सरबत बनवूया. आणि उन्हाळ्यात आपल्याला असं थंड काहीतरी लागतंच. तर आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात असे मस्त असे खरबुजे मार्केटला आलेले आहेत आणि हे या सीझनला अगदी छान येतात. तरी मी ते घेतलेले आहेत खरबुजे आणि यातलं एक आपण कापून घेऊया, कारण एकाचंच बनवायचं आहे. त्याचे आपण 2 तुकडे करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये जी बी आहे ती किती कमी आहे आणि मस्त असा भरपूर असा त्याला पल्प आहे. तर आता यातल्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून घ्यायच्या. आणि हे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खूप छान येतं. तेव्हा मस्त असं सरबत बनवायचं थंडगार, बनवून मस्त असं फ्रीजमध्ये ठेवा आणि पाहिजे त्यावेळेला काढायचं आणि प्यायचं. चवीलाही खूप छान लागतं, शिवाय हेल्दी पण आहे. तर इथे आपण याच्या सर्व अशा बिया काढून घेऊया आणि या बिया आपण फेकून द्यायच्या. आपल्याला या बिया काही कामाच्या नाही आहेत. तर इथे मी या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता याचा जो गर आहे तो आपण काढून घ्यायचा आहे, कारण आपल्याला तेवढंच हवं आहे. तर चमच्याच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने यातला सर्व गर आपण काढून घ्यायचा. आणि हे खरबुजे सहसा उन्हाळ्यात येतात आणि चवीला खूप छान लागतात. आणि ज्या सीझनला जे फ्रूट येतं, जे फळ येतात ते नक्की खायला हवेत. टेस्टी आहे आणि शिवाय हेल्दी आहे, शरीराला छान असा थंडावा देणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण असं यातला पल्प किंवा गर काढून घेतलेला आहे. दुसऱ्याचं पण आपण काढून घेऊया असंच, आणि सहज निघतं चमच्याने किंवा चाकूने. आणि आता हे सर्व आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि याला आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि फिरवून घ्यायचं. आणि यात आपल्याला पाणी घालायची गरज नाही, कारण यात ऑलरेडी पाणी असतंच, त्यामुळे वेगळं असं पाणी आपल्याला घालायची गरज नाही आहे. तर हे मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी इथे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि मस्त असं ज्यूस तयार झालेला आहे. तर आता हे आपण साईडला ठेवूया. तर मी घेतलं आहे, गॅसवर ठेवलं एक भांडं आणि घेतलं आहे दूध. तर साधारण 2 कप मी दूध घेतलेलं आहे. दूध हे आधी मी थोडं गरम करून घेतलेलं आहे आणि 2 कप घेतलं आहे. आपला नेहमीचा जो चहाचा कप असतो त्या कपाने मी हे 2 कप दूध घेतलेलं आहे. आता हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मस्त. तर दूध आपल्या इकडे गरम होतं आहे. मी घेतलं एक छोटं भांडं आणि त्यात घालायचं आपण कस्टर्ड पावडर. तर साधारण 1 ते 1.5 चमचा मी कस्टर्ड पावडर घेतलेला आहे. आणि नंतर आपण यात घालायचं पाणी आणि पाणी घालून याची हलकीशी अशी स्मूथ अशी आपण पेस्ट करून घेऊया. याने काय होणार, आपल्या दुधाला छान मस्त असं थिकनेस येईल आणि दूधसुद्धा आपलं छान असं घट्ट होईल. तर इथे दूध आपलं छान असं गरम झालेलं आहे आणि छान असं उकळलेलं आहे. साधारण 2-3 मिनिटे लागलेत. नंतर आपण त्यात घालायचं कस्टर्ड पावडरची जी आपण पेस्ट बनवून ठेवली होती ती घालायची आणि थोडी थोडी घालायची, पूर्ण घालायची नाही. थोडी घालायची, फिरवून घ्यायचं आणि परत आपण त्यात थोडी घालायची आणि फिरवून घ्यायचं. आणि साधारण हे 1 मिनिटभर आपण परत शिजवून घ्यायचं, म्हणजे आपलं दूध आहे ते सुद्धा छान असं घट्ट होईल आणि आपण जे कस्टर्ड पावडर टाकलं ते सुद्धा व्यवस्थित छान असं शिजलं जाईल. तर गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर 1 मिनिट आपण परत उकळून घ्यायचं. नंतर मी त्यात घातली आहे साखर. तर साधारण मी 4 चमचे साखर घेतली आहे, कारण खरबुजा जो होता तो मी थोडासा खाऊन बघितला, तो खूप छान असा गोड होता, त्यामुळे साखर मी अगदी कमी घातली आहे. तरी साखर तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता. तर आता हे मिक्स करून घ्यायचं. साखर विरघळेपर्यंत आपण हे फिरवत राहायचं. साखर पूर्ण विरघळायला हवी. नंतर आपण त्यात घालायचा जो खरबुजा आपण खरबुजाचा जो पल्प होता आपण जो मिक्सरमध्ये फिरवला तो आपण त्यात ॲड करायचा आणि हे आपण मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे आणि दिसायला किती छान दिसतंय मस्त. असं लहान मुलांना जर तुम्ही बनवून दिलं ना ते नक्की आवडीने खातील. तर आता हे आपण मस्त असं मिक्स करून घेऊया आणि साधारण 1 ते 1.5 मिनिट परत आपण हे गॅसवर शिजवून घेऊया. आता जास्त वेळाला आपलं शिजवायचं नाही, 1 ते 1.5 मिनिटच आपण हे गॅसवर ठेवायचं आणि हे सतत चमच्याने फिरवत राहायचं आणि साधारण 1 ते 1.5 मिनिट. अशा प्रकारे सरबत बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. 3-4 दिवस सहज ते खराब होणार नाही. तर इथे मी 1 ते 1.5 मिनिट मस्त असं हे
शिजवून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे भांड्यात काढून घेऊया दुसरं, म्हणजे ते लगेच थंड होईल. तर मी त्याला एक मोठ्या अशा काचेच्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. थोडंसं फिरवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त असं घट्टसर आपलं हे शरबत तयार झालेलं आहे. आणि आता मी इथे घेतलं आहे चिया सीड्स, एक साधारण 3 चमचे घेतलं आहे. याला 5 मिनिट पाण्यात भिजत ठेवलं आहे आणि ते भिजून मस्त असे फुलतात. तर यातले 2 ते 3 चमचे चिया सीड्स आपण आपल्या शरबतमध्ये घालूया. मिक्स करून घ्यायचं मस्त. आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, असेल घरात तर घाला, नाही घातलं तरी चालेल. आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवूया 1 तासाकरता थंड होण्याकरता. तर साधारण 1 तासानंतर मी फ्रीजच्या बाहेर काढलेलं आहे आणि मस्त असं गार झालेलं आहे. एकदा आपण फिरवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर परत ते थोडंसं घट्ट झालेलं आहे. आणि आता आपण हे लगेच सर्व करूया. तर मस्त असं ग्लासमध्ये भरायचं आणि भरपूर बनतं एवढ्या ह्याच्यात. मी साधारण 1च खरबुजाचं बनवलं आहे तरी भरपूर झालेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर थोडे ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. तर मी इथे काजू, बदाम जे घरात असेल किंवा जे तुम्हाला आवडतं ते ड्रायफ्रूट्स यावर मस्त असे टाकायचे आणि थोडं खरबुजा पण थोडंसं बारीक करून आपण टाकायचं आणि छान असं डेकोरेट करायचं. तर इथे मस्त आपलं उन्हाळ्याचं सरबत तयार आहे, खरबुजा सरबत तयार आहे आणि चवीला अगदी 1 नंबर लागतं, मस्त लागतं. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीच तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.